विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुमची आत्तापर्यंतची तयारी किती आहे मला विचारायचं नाहीये. 0 आहे असं मी कन्सिडर करतो. हा 0 आहे. आणि आता पुढच्या उरलेल्या काही दिवसांमध्ये मला बोर्ड प्लस सीईटी सगळी तयारी करायची आहे. आहे का पॉसिबल? हे मी करू शकेन का? करू शकाल. यू कॅन डू इट. सिरियसली तुम्ही करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. मग माझा पहिला प्रश्न मी विचारतोय, कॉस सी मायनस कॉस डी हा फॉर्म्युला तुम्हाला येतोय का सांगा? ओके, आता कॉमेंटमध्ये जायची सुद्धा गरज नाहीये. मी तुम्हाला सांगू का? कॉस सी मायनस कॉस डी फॅक्टरायझेशन आणि डी फॅक्टरायझेशनचे पण फॉर्म्युले आहेत. कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला येतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी इथं लिहिलंय 1 मायनस साइन टू एक्स हे तुम्हाला जमतंय का? 1 मायनस साइन टू एक्स चा काय फॉर्म्युला आहे? कॉस एक्स मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय? मायनस टू साइन सी प्लस डी अपॉन टू आणि साइनच सी मायनस डी अपॉन टू. पण जर मायनस साइन नाही दिलं तर सी मायनस डी च्या ऐवजी डी मायनस सी असतं. येतंय का? नाही येत. नाही आठवत तर तुम्हाला पहिल्यांदा करावे लागेल ट्रिगो 2. 11वीचं ट्रिगो 2 ॲट एनी कॉस्ट करावं लागेल. तुम्हाला असं वाटेल सर 12th स्टँडर्डचा अभ्यास करू का 11thचा? तर 11thचाच अभ्यास करायचा. मी तुम्हाला माझी मिस्टेक सांगतो. मी कबूल करतोय माझी चूक. मी माझी चूक तुमच्या समोर दाखवतोय सुद्धा. आता हे लॉग टेबल मी का दाखवतोय तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो. चुका मी कबूल करतोय. 11th पासून मी जेव्हा ठीक आहे आमच्या इथं वायसी कॉलेज आहे, बेस्ट कॉलेज आहे. मी 11वीला ॲडमिशन घेतलं. तेव्हा माझ्या लक्षात येतं, की आलं की कॅल्क्युलेशनसाठी जे लॉग टेबल अलाउड करतायत. त्या लॉग टेबलमध्येच सगळे फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युले परीक्षेत मी ते बघू शकतोय. कोणी मला काही अडवत नाहीये. सगळ्यांच्याकडे लॉग टेबल आहे. तर सगळ्याच व्हॅल्यू आहेत. सगळंच दिलंय. मग मी 11th-12th मध्ये ना फॉर्म्युले पाठच केले नाहीत. इतकं नुकसान झालं ना माझं तिथंच लक्षात घ्या. मला ट्रिगो 2च जमत नव्हतं. मग याचा परिणाम काय झाला? चला 12th मध्ये ठीक-ठाक मार्क पडले का? मॅट्रिक्स आहे, लॉजिक आहे, व्हेक्टर आहे. या टॉपिकमुळे चांगले मार्क पडले. पण इंजिनिअरिंगला गेल्यावर लक्षात आलं आपल्याला अजून मॅथ जमतच नाहीये. मग M1 बेकार रिझल्ट, M2 बेकार रिझल्ट, M3 तर मी पेपरलाच गेलो नव्हतो. पुन्हा बेकार रिझल्ट. पण जेव्हा M3 साठी मी सांगलीत पाटील सरांचा क्लास जॉइन केला, तेव्हा सरांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं, की तुला फॉर्म्युलाच येत नाही, तर न्यूमेरिकल काय सॉल्व्ह करणार? मग चला पहिलं टार्गेट तुम्हाला करायचं आहे ना, तर पहिलं टार्गेट ट्रिगो 2 करा. करा रे, करा. बरं ते करत असताना मी तुम्हाला सांगतो, की साइन 18 ची व्हॅल्यू त्यातनं सॉल्व्ह करून दिली आपल्या पुस्तकात ते सॉल्व्ह करून दिलंय. √5 -1/4. मग साइन 18, कॉस 36, कॉस 18, साइन 36, कॉस 54 ह्या वेगळ्या व्हॅल्यू आहेत. तुम्हाला ते आले पाहिजेत त्याच्या व्हॅल्यू विथिन सेकंड तुम्हाला आठवलं पाहिजे कारण ते सीईटीत ॲज इट इज विचारतात. दुसरी गोष्ट हा एक फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. ओके. किंवा अजून एक फॉर्म्युला आहे कॉस ए बघा इंटू कॉस 60 मायनस ए इंटू कॉस 60 प्लस ए. एमसीक्यू आपल्या पुस्तकात आहे. मग ती तुम्हाला करायची आहे. म्हणजे ठरलं बाळांनो, पहिल्या 2 दिवसात ट्रिगो करा. मग तुमच्यासाठी मी काय करतोय, की आपलं सह्याद्री ट्युटोरियल बघा लक्ष द्या मी काय ॲड करत नाही. त्याच्यावर मी फ्री करतोय सगळे लेक्चर ट्रिगोचे 10 लेक्चर्स आहेत. पहिले 2 लेक्चर तरी बघा. ओके, पहिले 2 लेक्चर तरी बघा. मी त्यात सगळे फॉर्म्युले तुम्हाला एक्सप्लेन केलेत. पण माझ्या सरांचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, की फॉर्म्युले पाठ करायचे नसतात. फॉर्म्युल्याचा वापर करून ते लक्षात राहतात. ते कधीही आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही. पण पाठ नुसतं करत बसला, तर पाठ होतील आणि परीक्षेत त्याचा उपयोग होणारच नाही. मग चला पहिली गोष्ट ट्रिगो करायचे. ट्रिगो करायचे. तर मी दुसरी गोष्ट तुम्हाला विचारतो, की माझ्याकडं 5.6 लिटर ऑक्सिजन आहे ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. माझ्याकडं किती ग्रॅम ऑक्सिजन आहे? मी दिलाय तो व्हॉल्यूम दिलाय रे लिटरमध्ये, पण ऑक्सिजन किती ग्रॅम आहे हे काढता येते का तुम्हाला? नाही का येत? मग तुम्हाला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मधली मोल कन्सेप्ट ॲट एनी कॉस्ट करा मोल कन्सेप्ट. सोल्युशन नंबर ऑफ मोल्स लागतायत त्याच्यात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे मॅक्सिमम वर्क डन केमिकल थर्मोडायनामिक्स तिथे सुद्धा नंबर ऑफ मोल्स आहे. म्हणजे मोल कन्सेप्ट तुम्हाला कितीतरी ठिकाणी लागणार आहे. नीटची प्रिपरेशन करताय, तर बघा तुम्ही सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, नंबर ऑफ मोल प्रत्येक नीटच्या पेपरमध्ये एक क्वेश्चन तरी आहे. 2025 जो टफ क्वेश्चन होता, त्याच्यात सुद्धा मोल कन्सेप्ट वरती एक क्वेश्चन कंपल्सरी आहे. सांगतो तुम्हाला 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट एसटीपी कंटेन्स 22.4 लिटर. मग मला एवढा व्हॉल्यूम दिलाय, मग मला 22.4 न डिव्हाईड करावं लागेल. मग आन्सर 1/4 येईल. 1/4 मोल.
1 मोल ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचं मोलार मास 32 ग्रॅम असतं. मग 1/4 चं 8 ग्रॅम येईल ना रे बाळांनो. म्हणजे ईझी आहे, काही अवघड नाहीये. बरं. आता हे झालं. आता पुढं काय? पुढं काय? सांगतो. फिजिकल केमिस्ट्री झाल्यानंतर ऑर्गॅनिककडे जेव्हा तुम्ही जाल ना म्हणूया आपण, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा डेफिनिशन, आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन हेच करायचंय. डायरेक्ट रिएक्शनला हात घालू नका. शून्यातून सुरुवात करायची आहे ना. अरे हा व्हिडिओ का बनवतोय माहितीये का मी? गेल्या 2 दिवसात मी 3 तरी पालकांशी असं भेटलोय, की जे अतिशय तणावात आहेत. एक पालक 11चे आहेत आणि 2 पालक 12चे आहेत. अतिशय तणाव. आता 12च्या लोकांना तर खूप तणाव असेल असं वाटतंय ना? नाही. 11चे पालक खूप तणावात होते. म्हणजे ज्यांचा मुलगा 11वीत आहे त्यांचा ते पालक खूप तणावात होते. त्यांनी अकॅडमी जॉइन केली होती, पण त्यांनी बघितलं तिथं होत नाहीये. त्यांना ते जाणवलं. ओके. त्यांना ते जाणवलं. मुलानं पण त्यांच्याशी ते डिस्कस केलंय लक्षात घ्या. म्हणजे बघा मी काय सांगतो. प्रॉब्लेम कुठं होतो, की काय होतं, की पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जर कम्युनिकेशन असेल, तर बघा 11वीतल्याच पालकांना जास्त काळजी आहे. तर जे 12th मध्ये पालक आहेत ना, ते 11th मध्ये थोडेसे अंधारात होते. हां, सगळं चाललंय, टेस्टचे चांगले मार्क येतायत, सगळं बरं चाललंय असं वाटतंय. पण ॲक्चुअली कसा अभ्यास चाललाय? मी विद्यार्थ्यांना हे बोलतोय, तुमची ॲक्चुअली कुठल्या लेव्हलपर्यंत तयारी आहे, हे आता तरी पालकांशी डिस्कस करा. हां, अजूनही वेळ आहे, तुम्ही करू शकताय. पण तिथं खरोखर मन मोकळेपणाने बोला तुम्ही. मी मी पण चूक केली. वर्षभर नाही बोलू शकलो, 12वीत नाही बोलू शकलो. शेवटच्या 2 महिन्यात मी माझ्या वडिलांशी बोललो, की मला हे नकोय, मला नाही जमणार, मला रिपीट करायचंय. तेव्हा पप्पांकडून, वडिलांकडून मला सपोर्ट मिळाला. आम्ही दुसरा क्लास जॉइन केला. 12th मध्ये बरं का लक्षात घ्या आणि निदान चांगले मार्क पडले. तर मुद्दा असा आहे, हे सांगतोय कॉस सी मायनस कॉस डी, ट्रिगोचे फॉर्म्युले. आता अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे, की इंटिग्रेशन सारखं अरे बापरे! तुम्ही म्हणाल लगेच इंटिग्रेशन घेतलं. हा जो फॉर्म्युला आहे ना, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इतका इम्पोर्टंट आहे ना, त्याचं प्रूफ 4-4 मार्काला येतं. ओके. पण एरिया अंडर कर्व्ह सारखा टॉपिक तुम्ही ओपन केला, त्यातले अरे एकच एक्सरसाइज आहे रे ते एरिया अंडर कर्व्हमध्ये आणि डायरेक्ट मिसलेनियस आहे सांगतो. एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपिक आहे. थेरम नाही आहेत. डायरेक्टली 4 मार्काचा बोर्डच्या एक्झाममध्ये प्रश्न येतो. तो ईझी आहे लक्षात घ्या. मग तुम्हाला काय करायचंय माहिती का लक्षात घ्या. हा फॉर्म्युला येतोय का सांगा बघू? काय फॉर्म्युला? नाही येत? फॉर्म्युले करा. फॉर्म्युल्याला वेळ द्या. वेळ आहे तुमच्याकडं. वेळ आहे. वेळ वाया घालवू नका लक्षात घ्या. काय होतं माहितीये का, मी तुम्हाला सांगतो, की एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, की नक्की करायचंय काय तुम्हाला? हां, काय करायचंय? म्हणजे अभ्यास तुम्ही आत्तापर्यंत ठीक आहे केला नाहीये, 0 आहे. खूप पुढे काय करायचंय? काय करायचंय? इंजिनिअरिंग करायचंय? हां, सी घेणार तुम्ही. अरे पण सी घेतल्यानंतर पुढं तुम्हाला काय वाटतंय? सगळं ठीक आनंदी आनंद, सगळं एन्जॉयमेंट? नाही, तुम्ही जे आता चुकीची लाईफ एन्जॉय करताय ना, मोबाईल, गाड्या, फिरणं, नाही होत. जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला प्लेसमेंट प्रोव्हाईड करते, तुम्हाला जॉब देते लक्षात घ्या. त्याच्या बदल्यात तिथं काम करावं लागतं. खूप रिस्ट्रिक्शन येतात. मग तुमचं हे आत्ताचं एन्जॉयचं लाईफ राहणारच नाही. बास ना आता. थोडा वेळ द्या ना अभ्यासाकडं. आता मुद्दा असा आणखीन महत्वाचा आहे, की फिजिक्स म्हणलं की डेरिव्हेशन्स हे डोक्यातून काढून टाका. हां, फिजिक्स म्हणलं की डेरिव्हेशन्स हे डोक्यातून काढून टाका बाळांनो. तुम्ही पी-वाय-क्यू तेही मी तुम्हाला सांगतो, आपलं एक फिक्स ठरलंय लक्षात घ्या, की पहिल्यांदा आपण कुठलाही टॉपिक घेतला, तर त्यातल्या डेफिनिशन्स अगोदर करायच्या. हां, हे ॲट एनी कॉस्ट हे फॉलो करायचं. ॲट एनी एनी कॉस्ट. म्हणजे बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांचं रेग्युलर कॉमेंट असतं, ते फॉलो करतातच लक्षात घ्या. मग पहिल्यांदा डेफिनिशन झाल्यानंतर डिस्टिंग्विश ओके. त्याच्यानंतर त्या टॉपिक मधले लॉज करायचे. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एक्सप्लेन द टर्म म्हणजे तुम्हाला सांगतो एक्सप्लेन हार्मोनिक्स, ओव्हरटोन पण त्या डेफिनिशनमध्ये सुद्धा कव्हर होतंय ते लक्षात घ्या. पण एक्सप्लेन करताना थोडे एक्स्ट्रा पॉइंट लिहावे लागतील. अरे एवढं केलं तर याच्यावर 30 प्लस क्वेशन्स येतात रे. 30 प्लस मार्काचे क्वेशन्स येतात फिजिक्समध्ये. तुम्ही करत बसता डेरिव्हेशन. मी अशी मुलं बघितलीत, एक डेरिव्हेशन 4-4, 5-5 वेळा लिहीत बसतात. काही उपयोग नाहीये. काहीही उपयोग नाहीये ह्या गोष्टीला लक्षात घ्या. काहीच उपयोग नाहीये. तुम्हाला अभ्यास छान करावा लागेल, मी सांगतो तसं. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा हेच फॉलो करा. पण केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स करा म्हणतो मी 10-12च आहेत. बरं, मग आता मुद्दा काय होता आपला, की तुम्ही करू शकताय. पण मी जे आता सांगितलं ना, तसंच करावं लागेल आणि आणि अतिशय महत्त्वाचं बरं का. हे करत असताना बघा, सरफेस टेन्शनची डेफिनिशन आहे. काय फोर्स पर युनिट लेंग्थ बरोबर आहे. लगेच न्यूमेरिकल दिलंय पुस्तकात, ते सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. बरं लॉजमध्ये कुठलाही लॉ घ्या, स्टोक्स लॉ घ्या. लगेच त्याचं न्यूमेरिकल पुस्तकात आहे. सॉल्व्हड प्रॉब्लेम लगेच आहे. तो ॲट एनी कॉस्ट करायचा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे प्लस न्यूमेरिकल केलं, तर बाळांनो ह्या 30 मार्कात मी न्यूमेरिकल काउंट केलेले नाहीयेत. तर सांगतो तुम्हाला न्यूमेरिकल सेपरेटली 35 मार्क्सचे फिक्स येतात. मग हे आणि हे केलं, कॉन्फिडन्स वाढतोय ना मग.
म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो. जे स्टुडंट मला भेटला ना, तो नीटची तयारी करत होता. आणि पालकांचं म्हणणं होतं, की बायोमध्ये चांगला स्कोर होतोय, पण फिजिक्स, केमिस्ट्री जमत नाहीये. मग मी विचारलं, अकॅडमीचा टाईम काय असतं त्याच्या? तर सकाळी 8 ते रात्री 8. सकाळी 8 ते रात्री 8. शॉकिंगली मी विचारलं, हां, म्हणले डी सॉल्व्ह करून घेतात, डाउट क्लिअर करतात, डी मी म्हटलं, डी सॉल्व्ह होते का रे तुला? तो स्टुडंट म्हणला, "होते ना सर." जेव्हा मी रोटेशनल डायनॅमिक्सचा सॉल्व्हड पहिला प्रॉब्लेम विचारला, तेव्हा त्या स्टुडंटला म्हटलं, "वाच तू गिव्हन डाटा काय दिलं?" त्या स्टुडंटनं वाचलं, N = 60 आर-पी-एम. ओके. N नॉट काहीतरी दिलंय. पुस्तकात तुम्ही चेक करा बरं का. मग मी त्या स्टुडंटला विचारलं, "स्मॉल एन म्हणजे काय?" तेव्हा त्या स्टुडंटने मला सांगितलं, "नंबर ऑफ टर्न्स." शॉकिंग होतं हे. आता पालकांना काही कळालंच नसतं. मी म्हटलं, "नंबर ऑफ टर्न्स? मग ह्याचं युनिट आर-पी-एम का दिलं? रिव्होल्यूशन्स पर मिनिट का दिलं?" तर सांगतो, "एन म्हणजे इथं नंबर ऑफ टर्न्स नाहीये, तर एन म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी आहे." अरे पण एन म्हणजे मी नंबर ऑफ टर्न्ससाठी सुद्धा वापरू शकतो. एन मी फ्रिक्वेन्सीसाठी सुद्धा वापरू शकतो, लक्षात घ्या. तसं तुम्हाला सांगतो, एल हे सिम्बॉल अँग्युलर मोमेंटमसाठी आहे आणि एल हे सेल्फ इंडक्टन्स सुद्धा आहे. कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन. ओके. मी तुमच्या लक्षात येतंय काय? एल म्हणजे लेंथ सुद्धा आहे. एल म्हणजे लेंथ सुद्धा आहे ना. आता टी म्हणजे पिरियॉडिक टाईम, टी म्हणजे टेन्शन, टी म्हणजे टेम्परेचर सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या फॉर्म्युल्यात काय दिलं हे पण कळायला पाहिजे की नाही. मग यासाठी ना काय करा, निदान सुरुवातीला 10 व्हिडिओ फ्री दिलेत मी व्हिजन बॅचमध्ये, न्यूमेरिकल बॅचमध्ये. त्या स्टुडंटसाठी म्हणजे कितीतरी व्हिडिओ मी फ्री केलेत. तुम्ही ॲप डाउनलोड करून सुरुवात करा. सुरुवात करा. तुमच्या लक्षात येईल की फिजिक्स न्यूमेरिकल्स केले ना तुम्ही, एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट लागणार आहे. मग चला आता वेळ गेलेली नाहीये. वेळ भरपूर आहे आपल्याकडं, पण तुम्हाला करायचा आहे अभ्यास. झोप नाही लागली पाहिजे. मी आजचं दिलेलं टार्गेट कंप्लीट झालेलं नाहीये. मी एखादा ऑनलाईन कोर्स घेतलाय. आज व्हिडिओ अपलोड झालाय, पण माझ्याकडून बघून झाला नाही. कशी झोप लागेल? नाहीच लागली पाहिजे इथून पुढे झोप. ते केल्याशिवाय मी झोपणार नाही किंवा पहाटे उठल्या-उठल्या चला आजचं शेड्यूल काय आहे? मॅडम हो 9:00ला क्लास आहे, तर 5:00ला उठून अभ्यासाला बसा. तिथे 3-4 तास तुमचा अभ्यास होऊ शकतो लक्षात घ्या. मग असं पूर्ण वेळ अभ्यासाला कसा देता येईल याचा विचार करा. मन अभ्यासात रमवा आणि चांगला रिझल्ट लागेल मग ऑल द बेस्ट.